उपाय सांग देवा, काहीतरी उपाय सुचव. अरे वाटेल तेवढे पैसे देईन, माझ्या मुलाला वाचव देवा, माझ्या मुलाला वाचव, माझ्या मुलाला वाचव. किती पैसा लागला तरी देईन, पण माझ्या मुलाला वाचव, माझ्या मुलाला वाचव देवा, वाचव. काहीतरी ईशान, काय होमवर्क झालाय का? मी स्कूलमध्ये नाही जाणार आहे उद्या. अरे बापरे, चक्क हिरू बोलतीये. नाही म्हणजे ईशान म्हणाला असतं तर मी समजू शकले असते, पण तुला का बरं असं वाटतं? उद्या मी शाळेत जाणार आहे, कारण जर मी घरी थांबलो तर मला सतत संयमिताईची आठवण येत राहणार. तिथं स्कूलमध्ये गेल्यावर सुद्धा येईल. आई बाबा गेले, आता संयमिताई सुद्धा गेली. माऊ, मला खूप रडू येतंय. हो ग माझं बाळ, या इकडे. हे बघा, आपली संयमिताई तुम्हाला भेटायला परत येणार आहे, हो की नाही? आई बाबा गेले तेव्हा पण तुम्ही हेच म्हणत होतात की ते परत येतील आणि आता संयमिताईच्या बाबतीत सुद्धा. माऊ, संयमिताई जाईपर्यंत ना असं नव्हतं वाटत, पण आता असं वाटतंय तिने जायलाच नको होतं. आय नो, आपण सगळेच मिस करतोय तिला. ए माऊ, तू तिला सांग ना इथे परत ये. तिला सांग हिराईशन खूप रडतात, त्यांना खूप वाईट वाटतंय. तू तिला असं सांगितलंस ना, ती लगेच परत येईल ग. अशोक, तुला खरं सांगू, माझा अजूनही विश्वास बसत नाही की आपली संयमी शिक्षणासाठी लंडनला गेली आहे म्हणून. गेली, चांगलं झालं. पण मला भैरवीच्या आई वडिलांकडून आर्थिक मदत घ्यावी लागली थोडी. अरे त्याचं कशाला एवढं वाईट वाटून घेतो? हे असं करावंच लागतं बाबा. हे बघ, आपण काही सोन्याच्या खाणी घेऊन आलेलो नाही आहोत किंवा लॉटरी वगैरे काही लागलेली नाहीये, कळलं काय? आणि ते कुठे परके आहेत, आपलेच आहेत ना. संयमीवर तिच्या आजी आजोबांचा हक्क आहेच ना. पण एकाच गोष्टीची खंत वाटते, भैरवीच्या बिझनेसचा प्रश्न काही अजून सुटत नाहीये. हा, पण माझं एक वैयक्तिक मत सांगू का तुला? म्हणजे बघ, म्हणजे मला असं वाटतं की एवढे पैसे, म्हणजे एवढी रक्कम बिझनेसमध्ये गुंतवण्यापेक्षा जर तिने नोकरीच केली तर, म्हणजे. पण तिच्यात काही स्वतःचं काही सुरू करण्याची कुवत असेल तर कशा लोकांना ती दुसऱ्याकडे नोकरी करेल? आता माझा मुलगा काही काम करत नाहीये, तो काहीतरी काम करून पैसे मिळवेल ही अशी आशा करणंच मी सोडून दिलेलं आहे. हा बिझनेस भैरवीच्या आयुष्याची बेगमी आहे. तिचं आयुष्य, मुलांचं आयुष्य, सगळं आयुष्य नीट चालेल जर हा बिझनेस नीट चालला तर. आणि यावर एकच तोडगा आहे, भैरवीनं राजन सुखटणकरची ऑफर स्वीकारणं. ती भराभर पायऱ्या चढत जाईल, तिला बिझनेसचा कॉन्फिडन्स येईल, मग कधीही तिला कुणापुढे हात पसरावे लागणार नाहीत, अगदी अनिशच्या समोर सुद्धा. हो, पण त्यासाठी तू एवढे पैसे कुठून उभे करणार? आजोबाच्या तोही एक प्रश्न आहेच. पण रेवंश, हा, संजय देशमुख हे नाव कधी ऐकलंयस तू? संजय देशमुख नाही हो. इंटरनेटवर कळेल काय मग? हो मिळेल की, मी लॅपटॉप आणतो, आपण बघूयात. हा, का रे? हे मध्येच संजय देशमुखची चौकशी कशासाठी? काय नाही.
इरा, ईशान, चला रे बाळांनो जेवायला या. चला चला पटकन. बाप्पा अरे आले का बरोबर मोठे या 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 या. आले. चला 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 पटकन जेवायला बसा. आज तुमच्या आवडीचं चिंचेचं सार केलंय बरं का मी. आंबट गोड आवडतं ना तुम्हाला? भैरवी माऊ म्हणालीये मला. संयमी ताईला पण आवडतो. ती आता काय खात असेल? तिला आपली आठवण येत असेल का? येत तर असणारच, पण इरा आणि ईशान पोटभर जेवले हे तिला कळलं ना तर तिला खूप बरं वाटेल नाही का? हा कॉमेडी तुले सांगतो का बा माझ्याकडे ना अशा 2 लिमलेटच्या गोळ्या आहेत. बापा 2? हा मग जो पुट्ट असं पोटभर जेवेल ना त्याला दोन्हीच्या दोन्ही लिमलेटच्या गोळ्या देणार. दोन्हीच्या दोन्ही. पहिलं एकच देतो, जमलं जमलं. नाही मी काय म्हणतो, मले देता का सरकट आहे 2 लिमलेटच्या गोळ्या? मी खातो कुडून कुडून. नाही ना तू काही लहान आहेस का? मी लहान पट्टेनं बोललो ना त्याले. खातच नाही ना. मला द्या ना. चक्क तुम्ही मुलांना बरं वाटावं म्हणून काहीतरी करताय बाई काही वाटत नाही का तुला असं बोलायला? मुलाशी म्हणजे मी आजच बोरी बोलतो असं बोलणं आहे का तुमचं? बाई काना मागून आली तिकट झाली ना माय तू. मला 4 महिने झाले इथे येऊन. किती महिने झाले? 4 महिने. 4 महिन्यातला एकही दिवस मी पोराईशी वाईट नाही वागलो बाप्पा. मुलं देवाघरची फुलं असतात मला मालूम नाही का? आज जेवून नाही राहिले तर मला वाईट वाटून राहिलं. म्हणून माझे प्रयत्न चालू आहे ना की त्यांनी खाऊ म्हणून. बरोबरच आहे ना कॉमेडी तुझं. मी काय म्हणतो का बा पट्ट खाऊन घ्या ना. हा पटापट खाऊन घ्या म्हणजे कसं बरं वाटेल ना. सगळं जीव आपण नंतर काय करू पत्ते खेळू आपण जेवल्यावर. मी पण खेळतो आणि मी खेळल्यानंतर तुम्हाला सांगतो सरकट आहे अशी साऱ्याला हरवतो. मग तुला कळतं जोकर एका जोकर तर इथंच. मावाली मावाली तुमची मावाली मावाली. एवढं काय घेऊ एवढं काय आणलंयस पण भैरवी? काढलं मुलांच्या बघा. आवडीचं सगळं आणलंय. कोल्ड ड्रिंक, बाप्पा समोसा. बाबा पोट्टला एवढे आवडतात आहे ना समोसे, जिलबी आणि फाफडा. समोसा म्हणजे खाऊ मी नाही गरम गरम आहे ना. वाज 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 मस्त. हा खरंच मस्त आहे ना. काय रे बायांनो, हा? ले दे ना. अरे राजांनो नका रे असं करू. जेवा ना. हे बघ माऊनी काय काय आणलंय. हिरो ईशान जाऊ दे. एवढं रात्री जाऊन मी बाहेरून आणलंय सगळं का तर मुलांना बरं वाटेल म्हणून. पण त्याचा काहीच उपयोग नाही. मला काय वाटतं माहितीये निलिमा आत्या, माझ्या हाताला यशच नाहीये बहुतेक. मी काहीही केलं ना तरी त्याचा उपयोगच होत नाही. आता वाटतंय उगाच पाठवलं मी संयमीला बाहेर. कारण काही केलं तरी कोणी ना कोणीतरी नाराजच असतं. चुकलं माझं. मी समाला पाठवलं, तिला एवढं एनकरेज केलं, चुकलं. तिच्या भविष्याचा विचार केला, चुकलं. माऊ माऊ आम्ही खूप खुश आहोत तुझ्याबद्दल. तू खूप धावपळ केलीस. तू संयमी ताईला तिच्या ड्रीम कॉलेजमध्ये पाठवलंस. माऊ आम्ही प्रॉमिस करतो आम्ही असं कधीच वागणार नाही परत. माऊ सॉरी ना. आम्ही ना उगाच असे सॅड होऊन बसलो. तू खूप ग्रेट आहेस. तू ना सगळ्यात बेस्ट आहे म्हणून आम्हा दोघांना तू खूप 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 आवडतेस. माऊ सॉरी. बाळांनो, आपली संयमिताई चांगल्या कारणासाठी गेली की नाही बाहेर.
मग ही गोष्ट आपण आनंदाने ऍक्सेप्ट करूया. ओके? येस माऊ, आम्ही आता नाही रडणार. आणि भाऊ आम्ही रोज शाळेत जाणार. अरे बापरे. बाबा कॉमेडी मुले मुले भूक लागली ना, मग माझ्या पोटात असे कावळे ना, असे काव काव करायला लागले ना. हा कावळे क्रो का क्रो? हा, मग माझ्या पोटात की नाही क्रो ओरडून राहिले. क्रो 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 असे नाही ओरडत, क्रो असे ओरडतात. काव, हो, चला 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 जेम घ्या, चला हे पोटानं वाढायला घ्या सगळ्यांना. चला घ्या बरं घ्या बरं. अत्यंत ये, सावकाश, सावकाश, सावकाश. आजोबा संजय देशमुख नावाची खूपच माणसं आहेत. तुम्ही फोटो बघा आणि सांगा. हा हा आहे का? नाही हा नाही, हा नाही. हा नाही. ओके. हा हा हाच तो माणूस, हाच. हाच आहे संजय देशमुख. हा तर खूपच मोठा माणूस आहे. हा कॉफी शॉप फ्रँचायझी ओनर आहे. म्हणजे ह्याच्या खूप फ्रँचायझीज आहेत ऑल ओव्हर इंडिया. बँगलोर, दिल्ली, चेन्नई, मुंबई सगळीकडे त्याच्या शॉप्स आहेत. त्याच्या कुटुंबाची माहिती आहे काय कुठं? हा मी चेक करतो. घरी बायको आणि मुलगा असतो. हो, त्याच्या मुलाला मेडिकल प्रॉब्लेम आहे. कुणाल देशमुख नाव आहे त्याचं. लहानपणीच एक किडनी निकामी झाली होती आणि आता दुसरी पण फेल झाली आहे. तो हॉस्पिटलाइज्ड आहे आणि ही इज क्रिटिकल. वास ओ दिली मी तुझी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी. मग हे फ्रॉड आहे. कोणाला काही फरक पडत नसतो माहितीये तुला. मोठी माणसं मोठे मोठे फ्रॉड करतात आणि सुटतात. यांना फक्त आपणच सापडतो. आपण सापडतो म्हणूनच असा फालतूपणा करायचा नसतो अनिश. का नाही करायचा? यांनी पैसे मिळणार आहेत. वाह, असे पैसे कमवायचे तुला? मला कागदोपत्री मेलेलं दाखवून तुला पैसे कमवायचे? काय ग्रॅव्हिटी कळते तुला ह्याची? हे बघ मला एवढंच कळतंय, यांनी मला पैसे मिळणार आहेत. अनिश, मला माहित नाही का पण अजूनही मी सगळ्यांची तुझ्या बाजूने बनते. अनिश खोटेपणानं वागणार नाही असं म्हणते. प्लीज, जो काही थोडाफार उरला सुरलेला विश्वास आहे ना माझा तुझ्यावर, तो उडू देऊ नकोस. आय रिक्वेस्ट यू. बस एवढीच माहिती आहे त्यांच्याबद्दल. ठीक आहे, मी निघतो. ए अशोक अशोक काय रे, एकदम असं तडकाफडकी काय निघालेस? हे काम आहे रे म्हणून चाललं होतं. आणि हे संजय देशमुख हे काय प्रकरण आहे? म्हणजे कशासाठी एवढी चौकशी करत होतास? काही नाही रे, काही नाही, त्याचं काही नाहीये. नाही म्हणजे काही ही नोकरी सोडून काय त्याच्याकडे नोकरी वगैरे करणार आहेस का? नाही रे, तसं अजिबात नाही. तू आपलं ना उगाच काहीतरी विचारतोस. अशोक, हा. मला अजूनही असं वाटतं की भैरवीने एखादी चांगली नोकरी शोधून सेटल व्हावं. म्हणजे हे बिझनेस वगैरे, अरे तू नको त्रास करून घेऊ अशोक. नाही, आता मी ठरवलंय, जे करायचंय ते मी करणारच. मग त्यासाठी मला कितीही त्रास सहन करावा लागला तरी काही हरकत नाही. चला, एक तर गेली, आपापल्या पायानेच गेली म्हणा. आता बाकीच्या कसं घालवायचं याचा विचार करायला लागेल. पोरांना कुठे पाठवणार? पोरायचं नाही बोलून राहिली मी. पोरायला घालवायला काय लागते? थोडस भेव दाखवलं तर असं पळून जातील आपल्या आपल्या आजी आजोबांकडे. त्याचं नाही मला काही वाटत. नाही नाही, मी काय म्हणतो का बाबा आपण असं केलं तर अनिश आणि भैरवीलाच वेगळं करू, आहे की ना? म्हणजे भैरवी आपले घेऊन जाईल पोरांनी तिच्या बरोबर. हा, संपला विषय. भैरवी नसते जात. मग? भैरवी नागिन आहे, नागिन. अशी चौकडी मारून बसेल आहे त्या घरात. बाप्पा, माझं काय करायचं? असं आहे तुमचं. तुम्हाला ना
काही माहितीच नसते, म्हणजे कुठल्या गाडीत बसायचं हे माहितीच नाही. भलत्याच गावाला जाताना मग मला विचारतात तिथून वापस कसं या. राजो, मी ना या कुणाच बद्दल बोलून नाही राहिली. मग मी बोलून राहिली त्या चेटकिनी बद्दल. हो, तिच्याबद्दल का? तिला नाही काय कोण हाकलू शकत. हा, नाही, माझ्या डोक्यात बसलं, ती अशी खुपून राहिली, माझ्या डोळ्यात खुपून राहिली. असं वाटतं तिने सनकन मारून घराच्या बाहेर हाकलून द्यावं. तुला म्हणतो आपण ते हे करूया काय, अंगारे धुपारी आणि जादूटोना करूया, जादूटोनाचा बुवा बाजी वगैरे. हा, त्याने काही नाही होत. हडळ आहे ते, हडळ. सामा, मला जरा विचार करू द्या, तिचं काय करायचं याचा विचार करू द्या मला. नाही तू विचारच कर ना फक्त. तुले सांगतो एक गोष्ट नक्की आहे का बाबा, भाऊ जी आहेत ना इथे, तोपर्यंत हिला कोण हाकलणार ना. हा, हिला जर हाकलायचे असेल ना, भाऊजी घरात नसताना काहीतरी करायला पाहिजे. डोकं चालव ना, नुसतं आपलं तोंड चालवते सारखी सारखी. शेंगदाणे नको खाऊस. तिच्या त्या कोर्सचं इतकं अचानक ठरलंय ना की बाकीच्या सगळ्या गोष्टी ऑटो पायलट मोडवर घडत गेल्या. पण बरं झालं, म्हणजे तिच्या मनात जे होतं ते झालं. हो ना, ते एक बरं झालं. म्हणूनच तर मला जॉब हवाय भैरवी. म्हणजे माझी मुलगी अजून लहान आहे ना ग. म्हणजे पुढची 10 वर्ष आम्हाला पैसे साठवून, म्हणजे तिच्यासाठीच साठवून ठेवायचे पैसे. एवढी कमाई तर झाली पाहिजे ना. म्हणून भैरवी, तू बिझनेस सुरू करशील आणि मला तुझ्याकडे जॉब मिळेल असं वाटलं होतं मला. हो योगिता, पण तुला आत्ताच्या कंपनी एवढी सॅलरी मिळाली नसती. अगं, पहिल्या दिवशी नसती मिळाली, पण काही महिन्यांनी नक्की मिळाली असती ना. आणि भैरवी, तू माझ्या पाहण्यातली ना सगळ्यात हुशार मुलगी आहेस. तुला जमणार नाही ना असं काहीच नाहीये. मुळात ना तू माणूस म्हणून खूप चांगली आहेस. त्या हर्षासारखी नाहीयेस, मुद्दाम त्रास देणारी बॉस. तिच्याच त्रासाला तर कंटाळून आम्ही जॉब सोडला. मग आता कंपनीत कोण आहे? नाही म्हणजे माझं आणि बाबांचं बऱ्याच दिवसात याबद्दल बोलणंच नाही झालेलं. अगं, आता काही नवीन माणसं आहेत आणि आपले माजगावकर काका, ते बिचारे अजून आहेत तिथे. भैरवी, ती हर्षानं खूप इन्सल्ट करते ग काकांचा. इन्सल्ट काय, जवळजवळ टॉर्चर करते ती काकांना. काका बिचारे सगळा त्रास सहन करून तिथे काम करतायत. ते तरी काय करतील ना, या वयात त्यांना आता दुसरा जॉब पण मिळणार नाही. आणि आम्हाला काय, कुठेतरी काम मिळेल म्हणून आम्ही तो छळ थांबवू तरी शकलो. भैरवी, आम्ही सगळे आता तुझ्या बिझनेसकडे डोळे लावून बसलो. प्लीज तू कंपनी सुरू कर. आम्ही सगळे लगेच जॉईन हो. आणि भैरवी, आमचं हवं तर जाऊ देत, पण काकांसाठी, तुझ्या सासऱ्यांसाठी तू कंपनी सुरू कर. त्यांना खूप मोठा रिलीफ मिळेल भैरवी. नाहीतर काकांना ना रोज तिथे इन्सल्ट सहन करावा लागेल. एवढा मनस्ताप होत असताना खरं तर दादाने सोडूनच द्यायला हवी ती नोकरी. आणि नोकरी करायचं वय तरी आहे का दादाचं? छान नातवंडांमध्ये रमायचं, तब्येत जपायची, मजा करायची. पण आपल्याकडे सगळीच परिस्थिती वेगळी आहे ना आत्या. माझा जॉब गेला, अनिश काही करत नाहीये, त्यामुळे बाबांनाही नोकरी सोडता येत नाहीये. दुष्टचक्रच आहे काय, कधी सुटणार आहे कोणास ठाऊक. पण काय परीक्षा पाहतोय ना खरंच कळत नाही. बरं, त्या सुकटणकरांची मुदतही संपत आली. ती ऑफर जर आपण स्वीकारू शकलो असतो ना तर सगळ्यांचे सगळे प्रश्न सुटले असते. पण आता तीही ऑफर नाही स्वीकारू शकत. खूप गोष्टी आहेत त्या, खूप गोष्टी करायच्या आहेत. मुलांचं शिक्षण आहे, मोठं घर घ्यायचंय. एक बाजू जर भक्कम असेल तर अनिश सुद्धा त्याची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी पुढे परस्यू करू शकतो. तोही आनंदात राहील.
देवा, कुठून तरी काहीतरी होऊन ही ऑफर माझ्या पदरात पडत आहे. हे स्वप्न फक्त माझ्या एकटीचं नाहीये, घरातल्या सगळ्यांसाठीच ते पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. काहीतरी चमत्कार घडाव. अजून फक्त 2-3 दिवसच राहिलेत. असं काहीतरी कर ज्याने मी ही ऑफर स्वीकारू शकेन आणि घरातला सगळ्यात मोठा प्रश्न मिटेल. भैरवी, अगं फूल पडलं की? देवाने कौल दिला बाई. आता सगळं नीट होऊ दे रे देवा.